नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दैव बलवत्तर म्हणून प्रांश या बाळाचा जीव वाचला। प्रांशला वाचवणाऱ्या देवदूत ठरल्या पौर्णिमा व प्रीती गोंधळी। काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण या प्रसंगी अगदी तंतोतंत जुळणारी आहे। एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण करणारी घटना घडली आणि तो त्यातून वाचला तर असे म्हटले जाते की काळ आला होता पण वेळ आली नव्हती। अशीच घटना गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पनवेल तालुक्यातील मोठा खांदा या गावी घडली। कुमार प्रांश उमेश दुंद्रेकर वय वर्ष 2 हा लहान मुलगा खेळताना 3ऱ्या मजल्यावरून पडून सुदैवाने पत्र्यावर अडकला असताना त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून सौ पौर्णिमा लक्ष्मण गोंधळी व सौ प्रीती श्रावण गोंधळी या धावत गेलेल्या महिलांनी त्याला पाहिलं व त्या दोघींनी क्षणाचाही विलंब न करता सुयोग लक्ष्मण गोंधळी याला त्यांनी वर पाठवले। परंतु सुयोग प्रांशच्या जवळ पोहोचेपर्यंत अचानक त्या मुलाचा हात सुटला आणि तो खाली आला। या परिस्थितीत या दोघींनी त्याला 3ऱ्या मजल्यावरून पडत असताना हातात झेलून घेतले आणि त्याच्यावर आलेल्या जीव घेण्या प्रसंगातून त्याला बाहेर काढला। तत्पूर्वी प्रांश पडत असताना त्या दरम्यान त्याच्या डोक्याला थोडं लागलं असल्यामुळे तो सध्या चिरायू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तो सुखरूप आहे। या दोघींपैकी त्या बाळाला सावरत असताना झालेल्या झटापटीत एकीचा हात फ्रॅक्चर तर एकीच्या मानेला इजा झाली आहे। सदरच्या या प्रसंगात देवदूताप्रमाणे धावून आलेल्या पौर्णिमा व प्रीती या दोघींच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे। त्यांनी दाखवलेल्या या धाडसाचे प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे। पौर्णिमा व प्रीती गोंधळी या नात्याने एकमेकींच्या जाऊबाई आहेत। या दोघींचेही आभार मानले जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, मोठा खांदा, पनवेल। नमस्कार, मी सौ प्रीती श्रावण गोंधळी, राहणार मोठा खांदा। दिनांक 27 नोव्हेंबर गुरुवार या दिवशी आमच्या कुटुंबात एक लग्न कार्य होतं। तर प्रांश नावाचा मुलगा 4थ्या फ्लोअरला खेळत असताना तो आमच्या घराच्या पत्र्यावर म्हणजे 3ऱ्या फ्लोअरला पत्र्यावर पडला आणि मला पत्र्याचा आवाज आला आणि तो रडण्याचा पण त्याचा आवाज आला, म्हणून मी बाहेर धावत आली आणि मग मी त्याला बघितलं अडकलेला होता म्हणून। मग माझ्या जावेला, मोठ्या जावेला पौर्णिमा गोंधळी आणि आमचे मोठे धीर लक्ष्मण गोंधळी यांना बाहेर बोलवले आणि मग आम्ही त्याला, तो पडत असताना त्याला आम्ही कॅच केलं आणि त्याच्या थोडीशी डोक्याला इजा झाले आणि तो सुखरूप आहे। हा, आणि माझ्या हाताला थोडंसं लागलंय पण आता तो सुदैवाने सुखरूप आहे। ओके, धन्यवाद।